नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये आणि त्या पद्धतीमध्ये गणित या विषयामधील शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत. व्हिडिओला सुरू करण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आपण खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये गणित हा विषय या यूट्यूब चॅनलवरती शिकवत असतो. चला तर मग पहिलं गणित पाहूया. अजय व विजयच्या वयाची सरासरी 36 वर्षे आहे. विजय व अनिलची सरासरी 35 वर्षे आहे. अनिल व अजयची सरासरी 29 वर्षे आहे. तर अजयचे 5 वर्षानंतरचे वय काढा. सरासरी म्हणजे काय, तर दोन व्यक्ती आहेत त्या दोघांच्या वयांची बेरीज भागिले 2 अशी आपण सरासरी काढतो. तुम्ही जर माझ्याकडून गणित शिकत असाल तर तुम्हाला हे सर्व बेसिक गणित समजेल हे मला माहीत आहे. तर बघा, डबल एकदा गणित वाचा. दोनदा नीट गणित वाचलं की तुम्हाला उत्तर हे समजणार आहे. प्रश्न नीट वाचणं यातच अर्ध उत्तर लपलेलं असतं. अजय व विजय, पहिल्यांदा कोणत्या दोघांची सरासरी घेतली आहे? अजय व विजय. इथं अगोदर अजय अधिक विजय या दोघांच्या वयाची सरासरी किती आहे? 36. बघा, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं सरासरी म्हणजे काय, तर ह्या दोन व्यक्तींच्या वयांची बेरीज आणि त्याला दोन व्यक्ती आहेत म्हणून 2 ने भागलं आहे. मग आपण आता अजय आणि विजयच्या वयाची बेरीज काढू शकतो. तर सरासरी काय आली होती आपली? 36. तर सरासरी कशी काढली होती? अजयचं वय अधिक विजयचं वय भागिले 2 केलं होतं. मग ही सरासरी काय आली आहे आपली? 36 आली आहे. मग हे दोन बरोबरच्या दुसऱ्या साईडनं घेऊन गेल्यानंतर 36 गुणिले 2 होतं आणि या दोघांच्या वयांची बेरीज येते 72. 36 गुणिले 2 केलं की इथं आपलं उत्तर येतं 72. आणि तशाच प्रकारे विजय आणि अनिलची सुद्धा आपण इथं वयाची बेरीज काढू शकतो. विजय आणि व अनिलची सरासरी 35 वर्षे आहे. आता याच प्रकारे आपण बरोबरच्या साईडनं दुसऱ्या साईडला 35 ठेवायचे आहे, कारण अजय आणि अनिलच्या वयाची सरासरी 35 आहे. याला 2 ने गुणलं की 70 येतं आणि अनिल व अजयची सरासरी 29 आहे. त्याला 2 ने गुणलं की 58 येतं. तर अशा प्रकारे आपण तर आता आपण या सर्वांच्या दोघांच्या जी वयाची बेरीज आहे ते काढली आहे. आता इथं तुम्ही बघितलं तर अजय, विजय, अनिल हे 2 वेळेस नाव आहे. मग 2 वेळेस आहे म्हणून 2 आपण कॉमन काढलं आणि या तिघांच्या वयांची बेरीज आपल्याला 200 मिळाली. आता 200 भागिले 2 केल्यानंतर आपल्याला 100 मिळतं. अजय बरोबर 100 वजा 70 केलं की आपल्याला अजयचं वय निघतं 30. इथं 100 वजा 70 का केला आहे, तर विजय आणि अनिलच्या वयाची बेरीज 70 आहे आणि विजय आणि अनिलच्या वयाची बेरीज या तिघांच्या वयाच्या बेरजेमधून मायनस केले की इथं आपल्याला अजयचं वय मिळतं. अजयचं वय मिळालं 30 वर्ष. 5 वर्षानंतर अजयचे वय काढलं तर 30 अधिक 5 बरोबर 35 एवढं येतं. तर आपल्याला उत्तर मिळालं आहे 5 वर्षानंतर अजयचे वय 35 वर्षे इतके होईल. गणित क्रमांक 2 बघूया. एक रेल्वे दिल्लीहून दुपारी 4:10 सुटते आणि अलीगडला संध्याकाळी 7:25 पोहोचते. रेल्वेचा सरासरी वेग 40 किलोमीटर/आवर आहे. तर दिल्लीपासून अलीगडपर्यंतचे अंतर किती आहे? तर बघा, 40 किलोमीटर एका तासाला ही रेल्वे धावते. मग 4:10 ही रेल्वे दिल्लीहून निघाली आहेत आणि अलीगडला 7:25 पोहोचली आहे. म्हणजे किती तासात आणि किती मिनिटात आपल्याला ही रेल्वे पोहोचली आहे हे अगोदर काढावं लागेल. मग वेळ काढण्यासाठी 7:25 ते 4:10 3 तास 15 मिनिट इतका वेळ होतो. तर यालाच आपण 15 हे आपलं 100 मध्ये निघालं आहे. तर आपल्या एका तासामध्ये 60 मिनिट असतात. तर आपल्याला वेळ हा 3 तास 25 मिनिटे इतका निघतो. तर आपल्याला किती अंतर काढण्यासाठी टाईम गुणिले किती किलोमीटर रेल्वे धावते हे घ्यावं लागेल आणि इथं वेळ किती आहे, तर 3 तास 25 मिनिटे वेळ आहे आणि एका तासाला रेल्वे 40 किलोमीटर धावते. तर
आपल्याला याचा गुणाकार करून मिळतं आपल्याला अंतर. तर दिल्लीपासून अलीगढपर्यंतचं जे अंतर आहे ते 130 किलोमीटर आहे. 3 तास 25 मिनिटामध्ये रेल्वे 130 किलोमीटर इतकी धावली आहे. तर या गणिताचं उत्तर आहे 130 किलोमीटर. तर अशा प्रकारे सोप्या भाषेत गणित शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.